फक्त 3 वस्तू वापरून बनवूया हलवाईंसारखी तोंडात विरघळणारी काजू कतली मिठाई। काजू कतली एक अशी भारतीय मिठाई आहे जी आपल्या स्वादानेच नाही तर तिच्या सुंदर आणि आकर्षक रूपानेही अनेकांना मंत्रमुग्ध करते। विशेषतः दिवाळी, ख्रिसमस आणि इतर सणांच्या दिवसात काजू कतली ही घराघरात तयार केली जाते। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मनीषाज रेसिपी वर्ल्ड। चॅनेलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हलवाईसारखी आणि बटरसारखी नरम काजू कतलीची सिक्रेट रेसिपी। रेसिपीला सुरुवात करूया। काजू कतली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप काजू, 1 कप पिठी साखर आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर। काजू कतली बनवण्यासाठी आपल्याला काजू भिजवून त्याची पेस्ट तयार करायची आहे। सर्वात प्रथम काजू आपण धुवून घेणार आहोत। काजू धुवून घेतल्यामुळे त्याला जर माती किंवा धूळ लागलेली असेल तर ती निघून जाते आणि आपल्या काजू कतलीला छान व्हाईट रंग येतो। बाउलमध्ये अजून पाणी टाकून घेऊया। काजू हाताने चोळून धुवून घेऊया। आपण 2 ते 3 वेळा काजू धुवून घेऊया। आता बाउलमधील पाणी काढून टाकूया। काजू आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, त्यामुळे आपण बाउलमध्ये पाणी टाकून घेऊया। काजू पाण्यामध्ये डीप होतील एवढे पाणी आपण बाउलमध्ये टाकणार आहोत। आता हे काजू 3 ते 4 तास आपण असेच भिजत ठेवणार आहोत। काजू चांगले भिजले की ते मिक्सरमध्ये लवकर ग्राइंड होतात। हे पहा, आता आपले काजू चांगले भिजले आहेत। बाउलमधील पाणी काढून घेऊ। आता हे काजू मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। सर्व काजू मी एकाच बॅचमध्ये ग्राइंड करणार आहे। मिक्सर पल्स मोडवर थोडा थोडा वेळ चालवून काजूची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण पाहू शकता काजूची एकदम फाईन आणि स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। काजूची पेस्ट आता आपण एका कढईमध्ये काढून घेऊ। काजूच्या पेस्टमध्ये 1 कप पिठी साखर टाकायची आहे। यामध्ये ॲड करूया 2 टेबलस्पून मिल्क पावडर। आता हे सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। एक ते 2 मिनिट मी हे चांगले मिक्स करून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता आता आपले काजू कतली बनवण्याचे बॅटर तयार झाले आहे। कढई गॅसवर ठेवून घेऊया। लो फ्लेमवर आपण हे बॅटर 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहोत। बॅटर चमच्याने एकसारखा हलवत राहायचा आहे, त्यामुळे ते कढईला चिकटणार नाही। हे पहा, आता आपले मिश्रण कढई सोडायला लागले आहे आणि मिश्रणाचा चांगला गोळा तयार होत आहे। अजून 1 ते 2 मिनिट आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। मंद आचेवर आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण चेक करूया। थोडेसे मिश्रण हातामध्ये घेऊन त्याची अशा प्रकारे गोळी करून पाहिजे आहे। आपण पाहू शकता आपल्या मिश्रणाची गोळी तयार होत आहे आणि ते हाताला चिकटत देखील नाही। म्हणजे आपलं बॅटर काजू कतली बनवण्यासाठी रेडी आहे। आता पोळपाट घेऊन त्याला ब्रशने तूप लावून घ्यायचे आहे। यामुळे आपले मिश्रण खाली चिकटणार नाही।
पोळपाटाऐवजी तुम्ही बटर पेपर किंवा इकोबेक पेपरचा देखील वापर करू शकता. आता हे मिश्रण कढईतून काढून घेऊ. मिश्रण गरम आहे, त्यामुळे ते 1 ते 2 मिनिट थंड करून घ्यायचे आहे. मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे. आता ते हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत. यामुळे आपल्या काजू कतलीला क्रॅक जात नाहीत आणि ती सॉफ्ट आणि स्मूथ बनते. आता या मिश्रणाचा गोळा करून तो लाटून घेऊया. सर्व बाजूने एकसारखे लाटून घ्यायचे आहे. लाटून झाले आहे. आता आपण याला हाताने स्क्वेअर शेप देऊन घेणार आहोत. आता हे आपण 10 ते 15 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता हे पुन्हा एकदा सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. लाटून झाले आहे. आता आपण यावर सिल्वर लीव किंवा चांदीचा वरख लावून घेऊया. या पद्धतीने चांदीचा वरख लावून घ्यायचा आहे. चांदीचा वरख लावून त्यावर हाताने थोडं प्रेस करायचे आहे. अशाच प्रकारे आपण सर्व चांदीचे वर्क लावून घेणार आहोत. चांदीचा वर्क लावणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्याकडे चांदीचा वर्क नसेल तर तुम्ही तशीही काजू कतली बनवू शकता. आपला चांदीचा वर्क आता लावून झाला आहे. काजू कतली आपण कट करून घेऊया. हा चांदीचा वर्क तुम्ही ऑनलाईन साईटवरून सहज मागवू शकता. काजू कतली कट करण्यासाठी एकदम शार्प नाईफ वापरायचा आहे. यामुळे काजू कतली सहज कट होते. काजू कतली वर्टिकली कट करायची आहे. अशा प्रकारे. आता काजू कतली डायमंड शेप मध्ये कट करून घेऊ. काजू कतली एकदम इझिली कट होत आहे. काजू कतली कट करण्यासाठी तुम्ही स्केलचा देखील वापर करू शकता. याच पद्धतीने आपण सर्व पीसेस कट करून घेणार आहोत. आपण पाहू शकता, फक्त 3 वस्तू वापरून एकदम हलवाईसारखी तोंडात विरघळणारी काजू कतली तयार झाली आहे. काजू कतलीची ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.